नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येतेय। नाशिक शहरातील वृक्षतोडी विरोधात आज पर्यावरण प्रेमींचा मोर्चा जो आहे तो सुरू झालाय। अमित ठाकरे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेत। हुतात्मा स्मारक ते नाशिक महानगरपालिकेपर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। मोर्चामध्ये पर्यावरण प्रेमी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत। हे दृश्य आपण बघतोय। सध्या अमित ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि थेट दृश्य ही नाशिकमधून आपल्याला पाहायला मिळतात। वृक्षतोडी विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात राग आहे, असंतोष आहे आणि ही शान आहे आमची या भागातील झाडं म्हणजे असं म्हणत जंगल वाचवा, वन्यजीव वाचवा अशा स्वरूपात फलक हाती घेतले। अधिक माहिती घेऊयात, राहुल वाघ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि वृक्षतोडी विरोधात हे सगळे जे पर्यावरणवादी आहेत किंवा पर्यावरण प्रेमी आहेत ते आक्रमक होत आहेत। खरं तर आपण जर बघितलं तर तपोवन शहरात मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्याच्या कामानिमित्ताने वृक्षतोडी करण्यात येणार होती, मात्र त्याला अनेक पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला होता। त्यानंतर त्याला स्थगिती देखील मिळाली होती आणि त्या संदर्भात महानगरपालिकेने हरकती मागवल्या होत्या, परंतु हरकती मागवून देखील महानगरपालिकेने त्या संदर्भात कोणताही निर्णय न घेतल्यामुळे आज हा पर्यावरणप्रेमींकडून हा मोर्चा काढण्यात येतो। या मोर्चासाठी अमित ठाकरे देखील सहभागी झाले आहेत। ते आयुक्तांना आता निवेदन देणार आहेत। नक्कीच, मात्र आपण बघतोय की या संपूर्ण परिसरामध्ये वारंवार ब्रह्मगिरी असेल किंवा जो तपोवनाचा भाग आहे या भागामधली जी वृक्ष आहेत ती वृक्षतोड होऊ नये असं वारंवार म्हटलं जाते। दुसरीकडे सरकारकडनं स्पष्टीकरण दिलं जाते की आम्ही दुसरीकडे या झाडांची रिप्लेसमेंट करत आहोत किंवा दुसरीकडे आम्ही झाडं लावत आहोत। या सगळ्यावरती नेमका काय युक्तिवाद कोर्टातला महत्त्वाचा ठरणार आहे, कशा पद्धतीनं कोर्टात हा सगळा मुद्दा गाजतोय? हरित लवादाकडे देखील याचिका दाखल करण्यात आली होती। हरित लवादाने या तपोवनच्या वृक्षतोडीला स्थगिती दिलेली आहे। त्यानंतर देखील महानगरपालिकेने हरकती मागवलेल्या होत्या। त्या हरकतींवर सुनावणी घेतली, मात्र त्याचा निर्णय अद्याप प्रलंबित ठेवला आणि तो निर्णय देऊन वृक्षतोड करण्यात येऊ नये यासाठी हा मोर्चा काढण्यात येतो। राहुल, या ठिकाणी ठाकरे दाखल होणार असं म्हटलं जात होतं, ते सुद्धा या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी असतील असं म्हटलं जात आहे, त्याबद्दल काय अधिक माहिती? या ठिकाणी अमित ठाकरे देखील मोर्चासाठी दाखल झालेले आहेत। आपण जर याच्यात बघितलं तर आपल्याला दिसेल की अमित ठाकरे देखील मोर्चासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तसंच नाशिकमधील हजारो पर्यावरणप्रेमी हे देखील आता मोर्चामध्ये दाखल झालेले आहेत। नक्कीच, अमित ठाकरे हे देखील दाखल झालेले आहेत या मोर्चामध्ये। आपण इथे दृश्य बघतोय ज्यामध्ये वृक्षतोडीला विरोध केला जातोय आणि हा विरोध मोठ्या प्रमाणात केवळ नाशिककरच नव्हे तर राजकीय नेत्यांकडून आणि अमित ठाकरे यांची सुद्धा म्हणजे मनसेच्या वतीनं तपोवनातल्या वृक्षतोडीचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेमध्ये आहे। प्रशासन म्हणत आहे की आम्ही झाडं तोडावीच लागतील, अशा पद्धतीची प्रशासनाची भूमिका आहे साधुग्रामसाठी। साधुग्राम हे आपल्या काळात पण राजसाहेबांची सत्ता असताना पण कुंभमेळा झालेला असं नाही बोलता येणार। मी त्यांच्याकडे बघूनच बोलू शकतो। ज्यांनी प्रश्न विचारला त्यांच्याकडे बघून मी बोलू शकतो। मला असं नाही बोलतो। सॉरी। तेव्हा पण आपल्या त्या काळात पण कुंभमेळा झालेला आणि साधू संतांची पण काळजी घेतली गेली। खूप सुरळीत पार पडलेला तो कुंभमेळा। तेव्हा कुठची झाडं कापायला नाही लागली हो। आता तुम्ही 1600 झाडं कापताय, प्लस मला वाटतं 5 ते 7 हजार झाडं नाशिकमध्ये कापताय रस्ता मोठा करायला। आपण तेव्हा 500 किलोमीटरचे रस्ते केलेले, तेव्हा एकही झाड कापायला नाही लागलं। रस्त्याच्या मध्ये झाड असताना पण आपण त्याच्या भोवती रस्ता बनवलेला आणि उत्तम रस्ता बनवलेला। त्याच्यामुळे तुमची इच्छाशक्ती असेल तर ह्या गोष्टी होऊ शकतात। कुंभमेळा झाला, साधुग्राम झालं, साधू संतांसाठी तुम्ही ती 1600 झाडं कापली, ते कुंभमेळा झाल्यानंतर ती जमीन कोणाच्या घशात टाकणार आहात हा पहिला मला प्रश्न आहे। बरं, जेव्हा आम्ही कुंभमेळा केला, जेव्हा साधू संतांची काळजी घेतली गेली, तीच जमीन आज उपलब्ध का नाहीये? कारण ते झाल्या तुमची सत्ता आल्या तुम्ही बिल्डरांच्या घशात ती देऊन टाकतो। सो मला वाटतं ह्या गोष्टींचा कुठेतरी विचार केला पाहिजे। हे लोक आपल्या हक्कासाठी लढत आहेत, कुठेतरी ही झाडं वाचली पाहिजेत। जी झाडं, त्या झाडांना पण त्रास होतो आणि ती झाडं आपल्याला पण जगवतात। सो मला वाटतं की हे यांची मागणी काही चुकीची नाहीये। कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे, कारण ते पण ह्याच झाडात मधनं श्वास घेतात। सोल्युशन काय वाटतं आपल्याला? ज्या ठिकाणी पारंपरिक सोल्युशन ह्या अनेक लोकांनी काढलंय की तुम्ही कुठची झाडं कापणार आम्हाला सांगा तरी, कुठे लावणार आहात सांगा तरी। 1600 झाडं कापू,
तुम्ही काय करताय त्याचं? बरोबर 500 400 500 वर्ष मागं कोणतरी उभं आहे. दाखवताय, 40 वर्षाची दाखवताय, कशा मागं कोणतरी उभं आहे. कारण तुम्हाला ती कापायची आहे. सो तुम्ही खरं बोला ना आमच्याशी, काय करताय? तुम्हाला तिकडे बसवलंय कोणी तर ह्या लोकांनी. त्यांनाच खोटं बोलून तुम्ही कुठच्या तरी बिल्डरच्या घशात काहीतरी घालणार. तुम्ही पैसे कमवून किती कमवणार? एक लिमिट असते ना. मागच्या कुंभमेळ्यानंतर काही वृक्ष लागवड तिथे करण्यात आली. राज्य सरकारचा अजेंडा होता की मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे. त्यातली काही वृक्ष आहेत आणि ती आता कापावी असं प्रशासनाचं महापौर. मला वाटतं त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, आपण का कापताय? आम्ही साधू ग्रामाच्या विरोधात बिलकुल नाही आहोत. आमच्या वेळेला पण कुंभमेळा झालेला, उत्तम काळजी घेतली गेली त्या साधू संतांची. आता का तुम्हाला झाडं कापून तिकडे साधूग्राम करावं असं का वाटतं? साधूग्राम केल्यानंतर तुम्ही तिकडे परत झाडं लावणार आहात का? त्या जमिनीचं काय होणार याची उत्तरं नको का आपल्याकडे? सो खूप सोपा विषय आहे आणि आपल्या भविष्याचा विषय आहे. पुढची पिढी पण आहे आपली. तुम्ही आज बघितलं असेल तर नाशिकमध्ये 40 डिग्री टेम्परेचर आहे. हे कधीच पोचलं नव्हतं. आता हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एनजीटी मध्ये पण हा वाद गेलेला आहे. उच्च न्यायालयामध्ये पण सुनावणी झाली. दुसऱ्या बाजूला अशा स्वरूपाची आंदोलनही होत आहे. मला टेक्निकल गोष्टी नाही पडायचं नाहीये. जिकडे आपल्याला सोडवता येतो तो इच्छाशक्तीने सोप्यापणे सोडवला जाऊ शकतो विषय. तो केंद्रात नाही होते, राज्यात नाही होते, नाही तर महानगरपालिकेत नाही होते. तुमची इच्छाशक्ती असेल तर सोप्यापणे सोडवला जाऊ शकतो विषय. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासाठी आज भांडतोय आणि नाशिककर जेव्हा उतरतील तेव्हा मी त्यांच्या पाठीशी असेल. आज आपण आयुक्तांना भेटताय, महापौरांना भेटताय, काय अल्टिमेटम आपण देणार? नाही, मी अल्टिमेटम नाही देणार आहे. मला वाटतं की राजकारणी दरवेळेला मोर्चे काढत असतात, पण आज मला वाटतं सर्वसामान्य लोकांनी मोर्चा काढलाय. मी त्यांना पाठिंबा द्यायला आलोय. त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालाय. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आज आपण पुढे चालू. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात काही भेट घेणार आहात नाशिकच्या? मला आज पहिला आयुक्त काय बोलतात ते तर बघू दे. थँक्यू. मागेही कुंभमेळा झालेला होता, त्यावेळेला अशा पद्धतीची वृक्षतोड करण्याची वेळ आलेली नव्हती. याच वेळेला अशी वृक्षतोड का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि साधूग्राम झाल्यानंतर पुन्हा झाडं लावली जाणार का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.